रात्री अचानक मला या हॉस्पिटलमधून फोन आले की बालकांचा पिडियाट्रिक वॉर्ड आहे, यामध्ये सगळ्याच जे पेशंट आहेत, लहान मुलं आहेत, त्यांना त्रास सुरू झाला आहे. त्यानंतर रात्रीच फोन करून आपण तसं डॉक्टरांना सूचना दिल्या होत्या. आज या ठिकाणी आल्यानंतर असं समजलं की एकदम काही औषध दिल्यामुळं एकदमच उलट्या होणं, ताप येणं, थंडी वाजून येणं, असा सर्व जे पेशंट 16 पेशंट जे वॉर्ड आहेत त्या सगळ्याचा त्रास चालू झाला. मग ह्यात औषध दिल्यानंतर त्यांनी जे उपचार केल्यानंतर हा त्रास चालू झाला. त्यामुळं खरं तर हा पुरवठा जो केला औषधाचा हे तपासणं गरजेचं आहे. आता आम्ही अधिष्ठातांना बोलल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की आम्ही हे सील करून ठेवलेत, आम्ही FDAला पाठवू, परंतु याची खरं तर सखोल चौकशी झाली पाहिजे. आणि हा जो पुरवठा झालेला आहे हा जिल्हा नियोजन समितीतून जो निधी उपलब्ध करून दिला हॉस्पिटलसाठी, त्या जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून हा पुरवठा झालेला आहे. त्यामुळे त्याचीही चौकशी, पुरवठादार कोण आहे, त्यात काही गैरप्रकार झालेत का, त्याची चौकशी. कारण हे लहान बालकांच्या जीवाशी खेळण्याचा खेळ तर कोण खेळत असतील तर निश्चितच त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि अशा लोकांना अजिबात कुठेही क्षमा झाली नाही पाहिजे, यांना कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. एक औषध ना सगळ्यांना वेगवेगळं औषध दिलं, त्यांच्यापाशी एक्सलाईनची बाटली असते, त्याच्यामध्ये सगळ्यांना कारण की सगळ्यांना सर आता ते इन्व्हेस्टिगेशनला सगळंच आणि त्या सगळ्या राज्यात जेवढ्या औषधं सगळ्या राज्यात डाएट दिलेलं नाही ना, म्हणजे औषधांना ठीक आहे. बॉटल असते ना, एक पण नाही. कधीची गर्दी काल काय झालं असं ठीक आहे. सगळ्यांना हेच औषध बाकीच्या ॲडल्ट्सला पण देतो आपण, हेच बॅच बाकीच्या हॉस्पिटलमध्ये पण आहे, कुणालाच नाही, फक्त पिरियड. हां म्हणजे आता सर तर डाऊन आणि सर हीट काही एक्झॅक्ट काहीच नाही, कारण आपण नवीनच वापरतो असं नाही. 2 दिवसापूर्वीचे जस्ट देण्याच्या अगोदर फोडतो आपण सगळ्यांना तेच औषध सकाळी झाले. संध्याकाळचा एक एपिसोड करत नाही, आयदर डिहायड्रेशन किंवा थोडे पेशंट हायपोग्लायसेमिक असावेत, कारण काय आजारी असतं ते बाळ खात एखाद्याला जर ते एकच एपिसोड आले त्याच्यामुळे सगळं एक पूर्ण राऊंड झाल्यानंतर 15-20 मिनिटानंतर त्याचं एक एक सॅम्पल जातो, बाकी सगळं ड्रॉ करून बसवलं आणि BSc जोपर्यंत आपल्याला
मग एखादी बॉटल लीक असावी असं काही झालेलं हा, आहे म्हणजे तीच ती बॉटल use मध्ये आहे. फिरवली ती नेमकी तीच काहीतरी म्हणजे अँपूल फोडतो आपण आम्ही अँपूल छोटं काचेचे राहतं ना ते 2 म्हणजे काच आपण फोडतो ती का? हां हां एवढी असते हां 2 ml प्रत्येकाला वेगळी असेल ना अँटीबायोटिक सर डायरेक्ट देत नाही डायल्यूट करून सलाईन डायल्यूट करायला जे वापरला आपण त्यात काय प्रॉब्लेम असू शकतो का म्हणजे तुम्ही हे जे म्हणताय तसं प्रत्येकाला वेगळं वापरलं असेल तर ते सील बोर्ड समोर फोडले कारण 2 ml डायल्यूट करायला जे तुम्ही वापरले ती त्याचा पॅच कुठली आहे तीच पाहिजे जी आयडीला लावतोय ना तीच पाहिजे आता हीच आहे का नाही withdraw केलेलं आहे. रात्रीची बॅचची होती 10 सलाईन लावले त्याची एक डायल्युशनला तुम्ही वापरतो आता हे डायल्युशन जे वापरलं कितीची पर्चेस आहे तर सेम बॅच आहे सगळ्यात डिसेंबरच्या ऑक्टोबर टू डिसेंबरच्या हां सर कुठलं तुम्ही कुठं 23 नोव्हेंबर ठीक आहे आणि DPCला घे तुम्ही तुमच्या लेवलला खरेदी घेतली म्हणून खरेदी केली तर इव्हेंट बरं हे जर तुम्ही टेंडरला काढलं होतं परत कॅन्सल केलं हीच करा मला काय विचारायचं मी कॉल केलं परत कॅन्सल केलं हीच का केलं नाही नाही एकदा टेंडर केलं तुम्ही मागं झालं 5-6 महिने परत ते थांबवलं ते सिव्हिलचं जे म्हणतात नाही सर हे मेडिकल कॉलेज वेगळं सिव्हिल तास झालं ना हा सिव्हिलचं काहीतरी स्टॉप झालेलं आहे मला डिटेल्स एक्झॅक्टली माहित नाही पण सिव्हिलचं टेंडर थांबलेलं सप्लाय कुठं आहे तुम्ही ते डायरेक्ट करायला जो वापरतो ना चला तो आपण ते दिसायला सगळीकडे तो आपण सगळ्याला वापरलं की नाही त्याच्यामुळे आम्ही ती बॅचेस किंवा अँटीबायोटिक अँटीबायोटिक कमी वाटते सर बायोजेनिक रिएक्शन झालं ते एखाद्याच ठिकाणी आहे ते नॉट लाईक इट इज देअर इन द होल बॅच हां असं काहीतरी एकाच काल जे तुम्ही डायल्युशन वापरली सगळ्या पेशंटला एकच वापरली का मला काय एकच बॉटल सगळ्याला पडली तर त्यातलं काय शिल्लक आहे का त्याचा प्रॉब्लेम वाटायला तुम्ही जे सांगितलं छोटं काय झालं तुम्ही त्याचं काय होणार नाही ते हां कारण ते डायरेक्ट सगळ्याला वापरलं की तुम्ही काय अँटीबायोटिक सर डायल्यूट करून देतो सिरिंज वेगवेगळे डायल्युशनला जे वापरलं तुम्ही त्याचा प्रॉब्लेम सिरिंज वेगवेगळे वापरतो सिरीज वेगळी बाकी सगळे वेगळं हां त्यात कॉमन सगळ्याला एकदम कुठं डायल्युशन म्हणजे बाय एक्सक्लुजन आमचं इथेच चाललंय सकाळपासून बाहेरचं जमतेच जमते काय पण आता डिग्रीमध्ये सगळे जे वापरलेले औषधं ते सगळेच पाठवतात. सगळेच करा मी आपल्याला दिसते त्याला काय दहा फोन केले सगळे रडत असते कुठं सांगू तर शकतो ना हे होईल ते होईल एक तास कॉलला लेट होतो होत असेल ह्याला जबाबदार कोण पण एवढा सिरियस विषय जे आहे रेग्युलर मध्ये काय होत असेल कारवाई काय केली कारवाई जे काय असते पगार सिव्हिल चालू द्या मेडिकल कॉलेज चालू द्या जबाबदारी आहे कॉल दिल्यावर त्यांनी 15-20 मिनिट द्यायला पाहिजे एक तास कॉलला त्याला सोबत द्या आपल्याकडे हे छोटी किती आहे मेडिकल कॉलेज
अकॅडमिकला दोनच आहे ते दोन पीजी नाही आहे राऊंड द क्लॉक सर्व्हिसेस ज्या सगळ्या मेडिकल कॉलेजेसला असतात पीजी सुरू झाल्याशिवाय पीजीला फर्स्ट टाइम काय कशी आपल्याला इंटर्नशिप संपून पहिली बॅच बाहेर ऑन कॉल असते कसं असते कळवलं 10-15 मिनिट येऊ लागतात एक तास लागला मला तासासाठी जास्त होत नाही ॲक्च्युली ऑन ग्राउंडवर केस आहे म्हणजे ब्लड टेस्ट करतात स्पेसिफिक नाही असं सगळं आहेत आपलं जेवढ्या सरांनी माझ्या मुलाचं ब्लड टेस्ट सांगितलं होतं CBCC याला मला क्लिअर सांगितलं असल्यामुळे तुम्ही रिपीट केला नाही त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला अपेक्षा आहे की आमचा विश्वास आहे म्हणून आम्ही आम्हाला टोपे येतात त्यांच्या काय अडचण नाही माणसं तुम्ही लॅबला सगळं अवेलेबल आहे मला माझ्याकडे कागद घेऊन या माझ्या पेपरमध्ये टेस्ट झाल्याने मला बिल लावलेलं काय झालं सर 1 तारखेला माझा कॉल होता 1 तारखेला कॉल होता मॉर्निंगला 2 तारखेच्या मॉर्निंगला CBCC रिपीट करून ऑर्डर टाकली स्टाफने होते मॉर्निंगला पाठवलं त्याच्यानंतर स्टेबल होता तर मग अशा वेळेस काय करा माहिती आहे का अदरवाईज नीड नॉट बी डन हे तुमच्याकडनं क्लिअर त्यांनी टाकलं त्यांनी स्टाफने करणं गरजेचं आहे ना स्टेबल आहे का नाही एक्झॅक्टली तू काय सांगते त्या दिवशी झालं नाही दुसऱ्या दिवशी पेशंट स्टेबल आहे त्यांनी यायला पाहिजे तेव्हा मग काम आहे तुमचं किंवा पेशंट स्टेबल आहे करायची गरज नाही मग आता कम्युनिकेटच झालं नाही की करायची गरज नाही त्याच्यामुळे ते स्वस्त झालं मग ते बिलिंगमध्ये ऍड झालं ऍक्च्युली ब्लड पाठवलंच गेलं नाही विषय बिलाचा नाही विषय दिलाच नाही बिल का घेतलंही म्हणत नव्हतं विषय काय आहे तुम्ही ऍडवाइस केल्यावर किती झाली नाही हा विषय हे फर्स्ट टाइम झालं सर बाकी नाही स्टाफ तिच्यावर आणि स्टाफचं माझं काय म्हणणं आहे तुम्हाला जे त्यांनी इन्स्ट्रक्शन दिली त्याप्रमाणे करायचं पेशंट स्टेबल आहे स्टेबल पेशंट स्टेबल करून टाकायची स्टेबल असल्यामुळे रिपीट पण नको पण लिहून टाकत जसं कागदावर लिहिलेलं नसेल ना तर सिस्टरचा ग्रह असतो पेशंटचा ग्रह होतो की करायचं आहे झालं नाही आणि स्टाफचा कळत नाही त्याच्यामुळे ते बिलिंग मध्ये एकच सिस्टम होते का कॉलेजला नर्सेस काय मागेनाच नाही ते म्हणजे आरक्षणाच्या कॉलेजला आउटसोर्सिंग टेक्निकल एक्सपर्ट जे आहेत ना ते आउटसोर्सिंग नाही तर त्यांची सिलेक्शन आम्ही त्या ठिकाणी वाढवायचंही म्हटलं ते राऊंड द क्लॉक स्टाफ कॉलेजला स्टाफ आलेलाच आपण शासनाची मान्यता घेतली स्टाफ आणि बेड्स वाढवले पण जे अजून हॉस्पिटलचे कर्मचारी मेडिकल कॉलेजचे अजून
खरं सांगा बोलत नाही आता तुम्हाला माहिती आहे त्याला नाही तुम्ही सांगतो बऱ्याच आपल्या इथल्या ह्या वाटत नाही जनरली सगळीकडे व्हॉट्सअप करते रिपोर्ट व्हॉट्सअप करा म्हणते तुमच्या जेव्हा सांगितलं हे द्या ते द्या मला रिपोर्ट व्हॉट्सअपवर गेला असं नाही ना मग कॉलवर यायला बट शहर जायला मोठं नाही कुठलाही कितीही कोपऱ्यात म्हणतो 10 मिनिटात 3 शिकतो ऑन कॉलला तर तुम्ही बोलत नाही तिथं तुम्ही जेव्हा किती चालू होणार कॉल दिला इमर्जन्सी असेल कॉल जातो ना त्या कामाला कॉल करतो इमर्जन्सी असेल कॉल दिला जातो त्यावेळेस तरी प्रत्येकानं फिजिकली आलं पाहिजे व्हॉट्सॲपवर आधी बाकी चालते इथं आपल्या हॉस्पिटल ते चालणार नाही आता कोविड नाही ते काय होतं कोविडला सगळं सांगायचं लागतं रेमडेसिवीर त्यात सुद्धा नको ह्या वॉर्डामध्ये म्हणत ना पूर्ण हॉस्पिटल त्यामध्ये मी तुम्हाला फोन केला एका ती आर्थोपेडिकला त्याचं सगळं उठून ठेवलं आहे परत ते वॉर्ड नाही म्हणून तसंच ठेवलं 4 दिवस सर काय म्हणतात ते पेशंट चालतं ना नाही वॉर्ड अवेलेबल होते पण हे दिलं नव्हतं अॅनेस्थेशिया नाही तुम्ही आपलं फोनवर होल पडून फोन पण नाही पाठवले फक्त इन्सिजन घेतलं होतं म्हणजे इम्प्लांट अवेलेबल म्हणजे फिमरला आणि टीबीआला मेल मागवले होते दोन्ही सीट होते केस दोन्ही होत्या मग ती केस झाली नाही म्हणून तो मला सप्लाय झाला नाही हां फोनवर सप्लाय आला नाही सप्लायच्या आधी तुम्ही आपल्याकडे साहित्य अवेलेबल असणार त्याला कसं ॲक्च्युली कसं झालं 8-10 पेशंट ठेवले होते ओटीला त्याच्यामुळे तो गोंधळ झाला स्टाफ एक तर आपली ओटी बंद असते आता काहीतरी चालू झाली नाही चालू झाली की आता चालू झाली ना किती दिवस बघितलं मागे मागे मागच्या वर्षी मागच्या वर्षी मागच्या आता कष्ट चालू झाली त्यात 4 दिवस लगेच दादा नेक्स्ट डे ओटी पण त्याची ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका.